जसा कॅपिटलिझम बदलत गेला तसा सिनेमा बदलत गेला. मग म्हणजे पूर्वीचा सिनेमा तू बघितला 4 तास हे कॉमन, 3.5 तास 4 तास. आता ते किती आहे तर सिग्नल लागलाय बघा. तोपर्यंत माझी शॉर्ट फिल्म बघून होती. अहल्या राधिका आपटेंची सिरियल माझी बघून झाली का तर मी ट्रॅफिकमध्ये अडकलो. म्हणजे सिनेमाचं हे काय आहे की हा बाबा तुम्हाला पुरस्कार देऊ, तुम्हाला रेकग्नेशन मिळाली, यात तुम्ही खुश व्हा. म्हणजे तो कॅथार्सिस आहे. म्हणजे समजा बच्चननं मारला 4 माणसं स्मगलर पडद्यावर, तर मग मला रेशनच्या रांगेत उभं राहायची ताकद येते. ते कॅथार्सिस आहे. माझ्या वतीनं बच्चनला लाथा घातली, मी खुश झालो. कारण मला स्मगलर जाणे मला ते रेशनच्या रांगेत थांबावं लागणार आहे. काळ्या बाजारातलं धान्य मला घ्यावं लागणार. मग ते कॅथार्सिस आहे एक प्रकारे. मग ते पण म्हटलं जातं भारतात रिव्हॉल्युशन होऊ शकत नाही. त्याचं कारणच आहे क्रिकेट आहे आणि सिनेमा आणि लग्न. हा ते तर म्हणजे ते मोठी ते परसाईंकडे जावं लागलं आपल्याला त्यासाठी, तो वेगळाच विषय. आईबाप काय करतात, कबीर सिंगचं बघून जर घरी येऊन कोणी कानफडीत मारत असेल बाई, तर मग त्या पोराचे आईबाप काय करते, ते शिक्षक काय करते, त्यांचं गचूर कोणतरी धरले पाहिजेत ना. कारण सिनेमा 3 तास तुम्हाला 3 तासांना नाही करू वाटते आणि तुमचा मुलगा 18 वर्ष तुमच्या घरातूनच बाहेर पडला ना शिकून. ते कुठं आहे तुम्ही म्हणजे मग ते सोडा, कबीर सिंग सोडा. आधी आईबापाच समजा 1972ला तुमची 25 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याची, बरोबर. त्या पिढीला लक्षात आलं की काय म्हणजे मिळालं स्वातंत्र्य पण आम्ही पण हे तर तिथंच आहे अजून. इंग्रज जाताना जी कंडिशन होती तीच आमची तशीच आहे अजून, आम्ही अजून रेशनच रांगेत आहे, बरोबर. मग हे कायदेशीर मार्गाने काय होत नाही, मग आम्ही दुसऱ्या पॅरल मार्गाने काय होत आहे. मग त्यातनं तुमचा सगळा बच्चन उभा राहिलाय. म्हणजे अँग्री यंग मॅन जो आहे तो जंजीरमध्ये पोलीस आहे. त्यानंतर त्यानं पोलीस काही फार साधे लागत नाही. मग तो शांती त्रिशूल म्हणा किंवा दिवार म्हणा, तर तो सिस्टमच्या बाहेर राहून काय पॅरल करता येईल. नमस्कार, मी निखिल कुंभार. कटकट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत अजित देशमुख सर यांना. अजित सर हे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि इतिहास हे विषय शिकवतात. हे विषय जरी ते शिकवत असले तरी इंडियन सिनेमा किंवा वर्ल्ड सिनेमा, भारतातली विविध भाषेतले सिनेमे ह्याबद्दलचा त्यांचा अभ्यास आहे. ह्या सिनेमांचं वारंवार पाहणं, त्यावर चर्चा करणं, विद्यार्थ्यांसोबत बोलणं, अशातूनच माझी आणि सरांची भेट झालेली. आणि हाच संवाद आपण आज तुमच्यासमोर मांडणार आहोत. स्वागत आहे सर. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. सर, सामान्यांसाठी सिनेमा पाहणं म्हणजे एक एंटरटेनमेंट, मनोरंजन करणं आणि बस. म्हणजे ठराविक वेळ आलाय, कंटाळा आलाय, मग काय बघूया तर सिनेमा बघूया आणि तो वेळ एक मारून नेऊया. पण सिनेमाकडे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहावं किंवा सिनेमा हा त्याच्याबद्दल वाचावं, अभ्यास करावं, इतरांशी बोलावं, असं काय वाटलं तुम्हाला? त्याचे 2-3 कारण आहेत. म्हणजे सिनेमा म्हणजे घरी कल्चर तसं आहे सिनेमा पाहण्याचं जे आहे ते, त्यामुळं लहानपणापासून कन्झम्पशन मोठ्या प्रमाणावर आहे माझ्याकडे सिनेमाचं. म्हणजे अगदी VCR पासून VCR, CD, DVD, नंतर इंजिनिअरिंगमध्ये डाउनलोड करून बघणे, सगळ्या टोरंट साईट ह्या. तर त्यातनं म्हणजे आवड तर आहे की सिनेमा हे म्हणजे लहानपणापासून ती आवड आहे. त्यातनं मग अभ्यास इन द सेन्समध्ये की अभ्यासक मी नाही म्हणत, पण एक मला सिनेमा आणि सोसायटी ह्याचं जे इंटर रिलेशन आहे ते मला थोडंसं पकडायला आवडतं म्हणता येईल. की म्हणजे बऱ्याचदा असं की माझ्या आजूबाजूला अशी खूप सारे लोक आहेत ज्यांची नावं सिनेमातल्या नावावरनं प्रभावित आहेत. बरं. फॉर एक्झाम्पल आता समजा म्हणजे की जी लोक, ज्या मुली आत्ता साधारणतः 14-15 वर्षाच्या असतील तर त्यांच्यामध्ये अवनी आणि आरोही खूप सारे. तर ती एक भुलभुलैयातनं आली आणि एक आशिकी 2 मधनं आली. बरोबर. म्हणजे आपल्या मुलांची नावं, मुलींची नावं सिनेमापासून ठेवणे, त्या आपली हेअरस्टाईल कशी असावी किंवा आपल्या नातेसंबंधाच्या कल्पना काय असाव्यात, बरोबर. आपण आपल्या भावाबरोबरचं रिलेशन, आपल्या पार्टनर बरोबरचं रिलेशन किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बद्दलचं रिलेशन किंवा आईबद्दलच्या आपल्या भावना, तर ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठेतरी असं दिसतं की ते इम्पॅक्ट तुम्हाला दिसतो सिनेमाचा. म्हणजे भारतीय माणूस एवढा सिनेमानं वेढलेला आहे 24 तास म्हणता येईल की त्यातनं सुटका नाही आहे त्याची. सुटका इन द सेन्स की मला जर असं कोणी समजा एखादं पुस्तक आहे आणि ते एखादी नॉवेल आहे समजा किंवा लिटरेचर, पीस ऑफ लिटरेचर आहे आणि त्यात जर सिनेमाचा रेफरन्स नाही आला तर मला असं वाटतं की तो रायटर काहीतरी लपवायला लागलाय. कारण असं कसं शक्य आहे की तुम्ही भारतात राहताय आणि त्या इन्फ्लुएन्स पासून नाहीये, तुम्ही बाजूला आहे. म्हणजे कुठला असेल, माझं असं म्हणणं नाही की तो मेन स्ट्रीमच सिनेमा असावा, पण कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला त्यानं 24 तास वेढलेला आहे. म्हणजे भारतात असं म्हणजे जोकिंगली म्हटलं जातं, पण ते मे बी खरं पण असेल की प्रत्येक भारतीयाला दिवसातनं एकदा तरी अमिताभ बच्चन दिसतोच.
म्हणजे जाहिरात असेल किंवा तुमचं केबीसी असेल, एखादी तुमची ऍडव्हर्टाईज कुठल्याही प्रकारची किंवा बिलबोर्ड्स असतील जे शहरात असतात ते, तर मग तो दिसतोच. तर मग तो रीच आहे इन द सेन्स की तुम्ही त्याच्या डे टू डे मधनं भारतीय माणसाच्या सिनेमा बाजूला काढू शकत नाही कुठल्याही प्रकारे. आणि मग माझ्यासाठी ते टूल आहे ॲज अ स्टुडंट ऑफ लिटरेचर किंवा ॲज अ स्टुडंट ऑफ हिस्ट्री, की मला जर समजा माझा काळ समजून घ्यायचा आहे, माझा समाज, माझी संस्कृती समजून घ्यायची आत्ताची, तर मग सिनेमा माझं त्यासाठीचं टूल बनतं. म्हणजे जसं की पूर्वी जेव्हा सिनेमा नव्हता तेव्हा ज्याला लोक व्यवहार म्हटलं जातं किंवा लोकसंस्कृती म्हटलं जातं, त्यामध्ये मग लोककथा असतील, लोकगीतं असतील, तुमचे लोकनाट्य असतील, जसं की तुमचं दशावतार असतील किंवा काही खेळ असतात. तसं मला असं वाटतं की पॉप्युलर सिनेमा किंवा मेनस्ट्रीम जो सिनेमा आहे, मराठी असेल, हिंदी असेल किंवा त्या भाषिकांमधला असेल, तमिळ, मल्याळम जो असेल तो, तर तो आजचं ती लोकसंस्कृती असं मला वाटतं. की जसं म्हणलं जातं की ते कुठल्या एका ग्रीक बहुतेक तत्ववेत्याचं ते कोट आहे की तुमच्या देशातल्या युवकाच्या तोंडची गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. मग ते गाणी आपल्या केसमध्ये सिनेमातली गाणी, आत्ताचा काळ समजून घ्यायचा असेल तर. आणि त्यामुळे म्हणजे आवड पहिल्यापासून ते घरातनं असणारी एक लेगसी म्हणू शकता. पण त्याचा आंतरसंबंध अभ्यासायचं सुरुवात ही साधारणतः इंजिनिअरिंग नंतर झालेली आहे. की समजा जेव्हा हिस्ट्री आणि लिटरेचरचा अभ्यास करायला लागलो मी माझ्या प्रिपरेशनच्या ह्याच्या, तर तिथं मला ते जाणवायला लागलं की म्हणजे एनसीआरटी जरी तुम्ही बघितल्या तुमच्या, तर एनसीआरटी मध्ये तुम्हाला एक 10-12 सिनेमाची लिस्ट दिसते. बरोबर. म्हणजे अगदी गरम हवापासून, जो की फाळणीवर आधारित असणारा सिनेमा आहे, ते अगदी तुमच्या दिवारपर्यंत. तर मग ती श्रमप्रतिष्ठा त्या समाजात दाखवली की मैं फेके हुए पैसे नहीं उठाता. बरोबर. मी तुमचं बूट पॉलिश केलं ना, मग माझं लेबर आहे, मी भिकारी नाहीये, तुम्ही पैसे उचलून माझ्या हातात दिले पाहिजे. बरोबर. ती श्रमाला प्रतिष्ठा होती असा तो काळ आहे, असं ते मूल्य आहे ना, श्रम प्रतिष्ठा ही व्हॅल्यू आहे. बरोबर. मग ते त्या फ्रेम मधनं दिसले ना. मला त्यातनं तो काळ कळला की दिवारचा जो काळ आहे, 70चं दशक, बच्चनचा जो काळ आहे, तर त्या काळात श्रमाला प्रतिष्ठा होती. जिथं मिळत नव्हती तिथं त्या नायकाकडे ती ताकद होती की वाजवून माझ्या श्रमाचं मूल्य घेणं, मला व्हॅल्यू आहे माझी. आता सर जसं तुम्ही दिवारबद्दल बोलला, तर आज भी मैं फेके हुए पैसे नहीं उठाता किंवा असे तस्तम जेवढे डायलॉग्स आहेत, मग हे एवढं सखोल लोकांना तेवढा त्या काळात म्हणूया आपण, किंवा तो एक दशक ते डेकेड, त्यामध्ये लोकांना एवढा वेळ होता की आपण एवढं वाचतोय बाबा, हे काय म्हणतोय, जे आहे डायलॉग तो कॅच करून परत त्यावर विचार करतोय. मग आत्ताचे 2000 नंतरची पिढी किंवा जेनझी म्हणूया आपण, तर ह्यांच्यावर त्याचा प्रभाव पडलाय का तेवढा त्या सिनेमांचा? त्या सिनेमांचा नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही ज्या ज्या काळात आहात त्या काळातल्या सिनेमापासून तुमची सुटका होत नाही. मोस्टली सिनेमा इन सेन्स कुठल्याही पॉप कल्चर मधून तुमची सुटका होत नाही. तो सिनेमा त्याचा एक भाग म्हणून बघू. आता तुझ्या काळाबद्दल मला पहिल्यांदा म्हणलं की दिवार जो आहे तो, तर ही अशी शक्यता आहे की दिवार फक्त एकदा बघितला अशी खूप कमी लोक आहेत. कारण तेव्हा मनोरंजनाचं दुसरं साधन नाही, लिटरसी कमी आहे, त्यामुळे सगळी लोक न्यूजपेपर वाचू किंवा पुस्तक वाचू, नॉव्हेल वाचू, तेवढी लिटरसी नाहीये. तर मग तुमचं मेन साधन जे आहे की, कारण तो असा काळ आहे जिथं तुम्हाला टीव्ही घ्यायचा तरी तो शक्य नाहीये, 6-6 महिने, वर्ष वेटिंग आहे, तेवढे पैसे पण नाहीयेत, असा काळ आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघणं हे एकमेव मनोरंजनाचं साधन आहे. त्यामुळे अशी खूप लोक आहेत ज्यांनी सलग 15 दिवस दिवार बघितलाय, सलग 21 दिवस डॉन बघितलाय, 15 दिवस इतर कुठलाही असेल, कुली बघितलाय, मिथून किंवा कुठलाही फॉर दॅट मॅटर, राजेश खन्ना, आराधना. कारण ते तेव्हा तुमचा एकमेव एकमेव सोर्स होता तुमच्या एंटरटेनमेंटचा. आणि त्यातनं जे तुमचं, ज्याला काय म्हटलं जातं की तुमच्या लिटरेचरच्या भाषेत ती पुनरुक्तीची होत जाते की रोज मला तो डायलॉग भिनत जातो माझ्यात की मी आज भी फेके हुए पैसे नाही उठाता. मग तो कधी ना कधी रिफ्लेक्ट होणार ना माझ्या वागण्यात, जर तो एवढा रोजच मी जो कंझ्युम करत असेल तर. आत्ताचं म्हणशील तर मग त्याचं तुला रिफ्लेक्शन दिसतं इतर ह्याच्यामध्ये, म्हणजे जेनझी म्हणशील, 97 नंतरची जेनझी म्हटलं तर त्यांचं जे आहे तर त्याचे त्यांना त्यातनं सुटका नाही त्यांची. जसं की रील आहेत त्यातनं त्यांची सुटका नाहीये, बरोबर, किंवा त्यांचं जे कन्झम्पशन आहे ओटीटीचं असेल किंवा आता जे तुमचं के पॉप ज्याला म्हटलेलं आहे, के ड्रामा, कोरियन ड्रामा, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यातनं त्यांची सुटका नाही. त्यामुळं प्रत्येक पिढीला त्या पॉप कल्चरचे काही रेफरन्सेस किंवा त्याचा प्रभाव, त्याची छाप त्याच्यावर दिसून येते. काळानुसार ते बदलत जातं, त्याचे सोर्सेस बदलतील. हिंदी सिनेमाऐवजी कोरियन असेल किंवा हॉलिवूडचा असेल, युरोपियन असेल, फ्रेंच असेल, किंवा आता आपल्याकडचे खूप सारे लोक मल्याळम आणि तमिळ सिनेमा कंझ्युम करतायत. बरोबर, की फाजील बऱ्याच लोकांचा आवडता अभिनेता आहे, विजय सेतुपती आहे.
तर मग ते त्यातनं म्हणजे तो तुमचा ऍक्सेस आहे इंटरनेट किंवा जे काही तुमचं तंत्रज्ञानाचं योग आहे जे, तर त्यातनं पण त्या प्रत्येक पिढीची त्यातनं सुटका नाहीये. त्या पॉप कल्चर म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट तुम्ही कुठल्या काळाच्या टप्प्यावर आहात, तुम्हाला त्या पॉप कल्चरचे तुमच्यावर तुमच्या कळत नकळत रेफरन्स पडत जातात, प्रभाव पडत जातो. सिनेमाच्या हिशोबानं सर रस्त्याचं पण बऱ्याचदा उदाहरण घेतलं जाते की आपल्या देशातले रस्ते किंवा आपल्या शहरातले रस्ते जसे आहेत तशी लोकांची मानसिकता आहे. म्हणजे जर रस्त्यात डबरे आहेत, खड्डे पडलेला, तर ती तशा म्हणजे तसा समाज आहे, बाजूला करून जायचं. म्हणजे सिनेमा तसा जातो असं तुम्हाला असा सिनेमाचा काय अर्थ होतो? दोन त्याचे हे आपल्याला हे करता येतील की प्रत्येक जण म्हणजे थोडक्यात पॉलिटिकल अर्थानं जर म्हणायचं म्हटलं सिनेमाकडं बघायचं म्हटलं तर अपॉलिटिकल किंवा नॉन पॉलिटिकल असं काही नसतं. म्हणजे मी राजकारणाबद्दल बोलत नाही, ही पण एक राजकीय भूमिका. बरोबर. म्हणजे मी खड्डा चुकवतोय पण मी त्या मार्गाने जातोयच खड्डा चुकवण्याच्या. म्हणजे सिनेमा राजकीय ह्याच्याबद्दल भाष्य करत नाही असं तुमचा जे प्रश्न होता, तर त्याचा मुद्दा तोच आहे की मी अफोर्ड करू शकतो. राईट. की जसं साऊथ बॉम्बेमध्ये 34% मतदान होतं, कारण त्यांना माहित आहे मी मतदान केलं नाही केलं तरी साऊथ बॉम्बेतल्या लोकांचं काही अडणार नाही. पण जो झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे, जो स्लम मध्ये राहणार आहे किंवा शेतकरी आहे, जे समजा आपल्या इथल्या केसमध्ये म्हणायला घेतलं अनुसूचित जाती जमातीचे लोक, की ज्यांचं डे टू डे जगणं हे सरकार कसं येणार आहे त्यावर डिपेंड आहे. रेशन मला कमी मिळणार आहे का जास्त मिळणार आहे, माझा अंत्योदयचं कार्ड बनणार आहे का नाही बनणार आहे, माझा आयुष्यमान मध्ये मला सवलत हेल्थ मध्ये मिळणार आहे का नाही मिळणार आहे. बरोबर. त्या ठिकाणी पर्सेंटेज तुला जास्त दिसतं वोटिंगचं. त्यामुळे ती भूमिका आहे राजकीय त्यांची. बरोबर. आणि ह्यांची पण, कारण ह्यांना माहित आहे म्हणजे अदानी अंबानीनं वोटिंगला नाही गेले तर काही फरक पडणार नाही, कारण त्यांची कामं अडणार नाही. बरोबर. बरोबर आहे. म्हणजे तो जो वर्ग आहे, म्हणजे ते रेफरन्स म्हणून सांगितलं, नव श्रीमंत किंवा जो उच्च मध्यम वर्ग आहे तो जिथं राहतो तिथलं तुला लक्षात येईल की तिथलं वोटिंग पर्सेंटेज कायम बिलो ऍव्हरेज असतं, जी तुमची राष्ट्रीय सरासरी आहे मतदानाची ती, आणि इथं कायम तुम्हाला असं दिसतं की ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. बरोबर. तसं आहे ते. सिनेमा बोलत नाहीये का तर तो अफोर्ड करू शकतो. आणि सिनेमाचा जर प्रवास बघितला तर तो कॅपिटलिझमला पॅरलच आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर जो सिनेमाचा तुमचा सगळा हे आहे ना उदय म्हणजे सुरुवात त्याची सगळा शोध जो आहे तो, त्यामुळे तो पॅरलल चाललेला आहे. असं जसं कॅपिटलिझम बदलत गेला तसा सिनेमा बदलत गेला. म्हणजे पूर्वीचा सिनेमा तो बघितला 4 तास हे कॉमन, 3.5 तास 4 तास. आता ते किती आहे तर सिग्नल लागलाय बाबा. तोपर्यंत माझी शॉर्ट फिल्म बघून होती. अहल्या राधिका आप्टेंची सिरियल माझी बघून झाली का तर मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय. बरोबर आहे. किंवा मग त्याचे तुमचं वेब सिरीजचे पार्ट कंटिन्यू की 8 एपिसोड आले, नंतर पुढच्या वर्षी पुढचा सीझन क्रिसमस मध्ये सुट्टीच्या काळात. म्हणजे जसं तुमचं वर्क कल्चर बदलल, कॅपिटलिझम बदलल, तसं बदल सिनेमानं स्वतःमध्ये करून घेतले. आणि सिनेमानं कधी हे केलेलं नाही असं, म्हणजे मी तो कधी करणार नाही, विशेषतः भारतात तरी, की जे पॉलिटिकल आहे त्याच्याकडे बोट दाखवणं किंवा त्याला सांगणं की तुम्ही चुकताय, ते रेअर आहे, ते होणार नाही. कारण तो त्याचंच आपत्ती आहे. त्या इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन प्रणित जो काही कॅपिटलिझम जगभर पसरलेला आहे त्याचंच काइंड ऑफ ते की बाबा हा तुम्ही 8 तास काम करून दमलाय तर 3 तास बघा बाबा हे, त्यातनं आमच्याकडे काही येऊ नका परत. मग सर ते पूर्वी 3 तासाचे व्हायचे सिनेमा, मग तेवढा वेळ होता ना माणसांना. आता तसं नाही आहे असं म्हणायचं का तुम्हाला? वेळ आहे पण व्यवधानं पण आहेत तशी. म्हणजे तुमचं वर्क कल्चर बदललं ना, म्हणजे तुमच्या फॅमिलीला जो वेळ देण्याची कन्सेप्ट आहे ती बदलली. तुमचं महिलांचं घरातनं बाहेर पडण्याचं प्रमाण वाढलं, मग त्यात तो तुम्हाला वेळ कम्पेन्सेट करावा लागेल ना. आणि मग जर स्त्री घरातनं बाहेर पडते तर मग पुरुषाला जरा वेळ घरात थांबावं लागेल ना. बरोबर. म्हणजे तू हे तुझ्या ह्याच्यावरून लक्षात घेऊ शकतो की तुझ्या आजोबा जेवढा वेळ घरातनं बाहेर राहत होते त्याच्यापेक्षा कमी वडील राहत होते, आणि तू त्यांच्यापेक्षा कमी वेळ बाहेर राहतो. बरोबर. आलं लक्षात? बरोबर. तो फरक आहे की आजी जेवढा वेळ घरातनं बाहेर पडायची त्यापेक्षा आई जास्त वेळ बाहेर पडायची. बरोबर. आणि आई जेवढी पडायची त्यापेक्षा तुझी पत्नी किंवा तुझी बहीण जास्त वेळ बाहेर पडते. ते कन्सेप्ट म्हणजे ते कम्पेन्सेशन आहे. तो वेळ जो आहे त्याची व्यवधान आहेत तेवढे. इंटरनेट आहे, तुमचा न्यूजपेपर आहे, बाकी तुमचे एंटरटेनमेंटचे सोर्सेस इतर सारे खूप आहेत. पुस्तकांचं रीच वाढलेलं आहे, तुमच्या भाषेतल्या पुस्तकांचा रीच वाढलाय. की माझी समजा इथली लोकल भाषा आहे पण त्या भाषेत पण पुस्तकं छापायची सोय झालेली आहे. त्याचं डेमोक्रेटायझेशन झालं थोडक्यात कुठल्याही एंटरटेनमेंटच्या रिसोर्सेस तंत्रज्ञानामुळे. की मला समजा आता पूर्वी घरात एक टीव्ही आहे आणि 6 जण बसून बघतात, आता तसं नाही ना. प्रत्येकाच्या चॉईस नुसार मोबाईलवर प्रत्येक जण वेगवेगळं काही ना काही आपापल्या ठिकाणी बघतो. मग तो फरक आहे की 3 तास आहे किंवा मग ते माझ्या सोयीने 3 तास असलं तर मी रोज 1 तास बघेल.
बरोबर किंवा मग बिंज वॉच गेम ऑफ थ्रोन एका रात्रीचं सीझन संपवेल. आलं लक्षात? बरोबर म्हणजे तुमचं वर्क कल्चर जसं बदललं, हं. तुमचं फॅमिली स्ट्रक्चर जसं बदललं, तसं मग ते स्वतःला अडॅप्ट करत राहणार. म्हणजे सर ही सिनेमा ही कठपुतली आहे समजा, तर हे चालवणारे कोण आहे? कॅपिटलिझम. कठपुतली असं नाही म्हणता येत, म्हणजे त्यातही काही समजा तुमचे स्वतंत्र काही गोष्टी असतात ते करतात, पण बाय अँड लार्ज असं आहे की ते फारसं त्याला विरोधात जाणार नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर की ते थेट कॅपिटलिझम म्हणजे अशी एखादी डॉक्युमेंटरी बनणारच नाही की आज जगातल्या सगळ्या समस्यांसाठी एखादी आयडिओलॉजी कारणीभूत आहे किंवा इनइक्वॅलिटी ज्या प्रकारची आहे त्यासाठी. पॅरासाईटला दिला म्हणजे सिनेमाचं हे काय आहे की हा बाबा तुम्हाला पुरस्कार देऊ, तुम्हाला रेकग्नेशन मिळाली, यात तुम्ही खुश व्हा. म्हणजे तो कॅथार्सिस आहे. म्हणजे समजा बच्चननं मारला 4 माणसं स्मगलर पडद्यावर, तर मग मला रेशनच्या रांगेत उभं राहायची ताकद येते. ते कॅथार्सिस आहे की माझ्या वतीनं बच्चनला लाथा घातल्या, मी खुश झालो घरी जाऊन, कारण मला स्मगलर आहे ना ते, मला ते रेशनच्या रांगेत थांबावं लागणार आहे, काळ्या बाजारातलं धान्य मला घ्यावं लागणार. मग ते कॅथार्सिस आहे एक प्रकारे. मग ते पण म्हटलं जातं की भारतात रिव्हॉल्युशन होऊ शकत नाही, त्याचं कारणच आहे क्रिकेट आहे आणि सिनेमा आणि लग्न. हा ते तर म्हणजे ते मोठी ते परसाईंकडे जावं लागलं आपल्याला त्यासाठी, तो वेगळाच विषय. बऱ्याच वेळा असं बोललं जाते की समाज ची जी समज आहे ती बऱ्याचदा सिनेमा ठरवतो. ते थोडंसं धाडसाचं विधान ठरेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की समाज घडण्यामध्ये तुमचं नॉन सिनेमा लिगसी खूप मोठी आहे. समाज जेव्हा असं म्हणतो किंवा कुठलीही सामाजिक संस्था आहे असं म्हणतो, त्यामध्ये भाषा आला, धर्म आला, जात आली, फॅमिली आली, तुमचा वर्ण आला, जेंडर आला. तर सिनेमा 100 वर्षाचाच आहे. बरं. हे 1000 वर्षाचे आहे. बरोबर. त्यामुळं तेवढा सगळा दोष सिनेमावर टाकणं हे त्यातनं इन्फ्लुअन्स होतात लोक, ते मान्य करेल. आणि तो 2 वे ट्रॅफिक आहे. समाजात काहीतरी 10 गोष्टी घडल्या तर 1-2 त्या सिनेमात दिसतील, सिनेमातल्या 10-15 गोष्टी घडल्या तर ती एखादी तुम्हाला समाजात दिसेल. पण ते सिनेमाच्या डोक्यावर तुम्ही ते मोराल ह्याचं टाकणं किंवा समाज बिघडला हे सिनेमा कारणीभूत आहे, हे चुकीचं आहे. माईबाप काय करतात? कबीर सिंगचं बघून जर घरी येऊन कोणी कानफडीत मारत असेल बायकोला, तर मग त्या पोराचे आईबाप काय करतात? ते शिक्षक काय करतात? त्यांचं गचुर कोणतरी धरले पाहिजेत ना. कारण सिनेमा 3 तास तुम्हाला 3 तासांनाही करू वाटते आणि तुमचा मुलगा 18 वर्ष तुमच्या घरातूनच बाहेर पडला ना शिकून, ते कुठं आहे? तुम्ही म्हणजे मग ते सोडा, कबीर सिंग सोडा, आधी आईबापाच गचुर धरले पाहिजे. असं कसं काय करू वाटते त्याला? बरोबर. शिकवण काय? मग घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे फॅमिली स्ट्रक्चरमध्ये तुमच्या. त्यामुळे सिनेमावर ते बर्डन टाकता कामा नये की त्यानं तुम्हाला मोराल शिक्षण दिलं पाहिजे, नैतिक शिक्षण, किंवा ते बघून बिघडले. तुमच्यात आधीच ते आहे, त्यानं फक्त ते उजागर केलं. बरोबर. की पॅट्रियार्की तुमच्या डोक्यात आहे, तुम्हाला वाटतं फक्त आता कायदा आहे म्हणून तुम्ही बायकोला मारत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कबीर सिंगनं मारलं बाबा, मी त्यात खुश होतो. म्हणजे बच्चनला मारून मगाशी जे अॅनालॉजी म्हटलं तर तसं की मला मारता येत नाही, पण आता कबीर सिंगने मारले बाबा, किंवा मला खूप हिंसा करायची इच्छा आहे पण मी ते करू शकत नाही. मग ते ॲनिमलमध्ये तर मला दिसली, मग ते मला बरं वाटतं, कारण मला बाकीचे कन्सर्न आहेत ना. म्हणजे माझ्यावर कायद्याची भीती आहे, मला माझ्या मोरल ह्याची भीती आहे, माझ्या संस्कारांची भीती आहे की मी असं केलं तर आई वडील काय विचार करतील. बरोबर. पण हिंसा करायची इच्छा आहे मनात. म्हणजे कारण त्याचे काय असतील, लिगल असतील, इलिगल असतील, मॉरल असतील, इमॉरल असतील, पण हिंसा करायची इच्छा सध्या खूप आहे लोकांमध्ये. तुम्ही जर पेपर वाचला किंवा न्यूज बघितल्या रोजच्या, तरी तुम्हाला लक्षात येईल की ते ट्रिगर लागतोय फक्त रस्त्यावर, घरात, कुटुंबात, कुठेही कामाच्या ठिकाणी. तर तो आहे सध्या. कारण मिळालं की बस ते वाट बघते. आता सर कबीर सिंगचा मुद्दा आलाच. ठराविक वर्ग असा दिसतोय आपल्याला सिनेमामध्ये, म्हणजे लेअर वाईज आपण म्हणतोय, किंवा मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास अशा हिशोबानं. मग कष्टकरी वर्ग कुठं आहे यामध्ये? असं पण होतंय ना की हा वर्ग दिसतच नाहीये. ते मग माझे जसं मगाशी म्हणलं की त्यांना अडॅप्ट केलं स्वतःला सिनेमानं, जसं कॅपिटलिझम किंवा तुमची वर्क कल्चर बदलत गेलं तसं. तर मग ते कंटेंटमध्ये पण दिसतं तुला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तू सुरुवात बघितली सिनेमाची, तर ते थोडासा तुमचा ह्याचा काळ आहे, कुठला तुमच्या स्वातंत्र्य लढ्याचा काळ आहे. जेव्हा सिनेमा बनतोय तो, तर त्यावेळेस भक्तविदूर नावाचा सिनेमा होता. त्याची जी वेशभूषा आहे ती महात्मा गांधी सारखी होती. तो पहिला भारतातला पॉलिटिकली बॅन झालेला सिनेमा आहे. का तर त्याचा कंटेंट तुम्हाला तो इंग्रजांना थोडासा धोकादायक वाटतोय, किंवा नंतर पण तसे काय. मग ते दोन्ही आहे. एका पॉईंट पर्यंत रेजिस्ट करायचा प्रयत्न केला, पण ते ब्रिटिशांच्या ह्याच्याकडून नाही झालं, तर मग ते आपलं टिपिकल जे स्टोरी, गाणे किंवा मायथॉलॉजी असं ते कंटिन्यू करत राहिले. मग ते जसं तुमचं पॉलिटिकल इकॉनॉमी बदलली तसं तुमचा कंटेंट बदलत गेला.
जसं की समजा तू बघितलं की आत्ताच्या काळात राजकीय नेता हा विलन दाखवू शकता तुम्ही सिनेमात. तुम्ही 1940-50 मध्ये इमॅजिन करू शकत नाही, कारण तो तुमचा हिरो आहे. बरोबर. बोस हिरो आहेत, पटेल हिरो आहेत, गांधीजी हिरो आहेत, नेहरू हिरो आहेत तुमचे. इतर कुठलेही काँग्रेस किंवा काँग्रेसेतर समजा भगतसिंग हिरो आहेत तुमचे. तर मग तुम्ही राजकीय नेता विलन नाही दाखवू शकत, तो तुमचा हिरो आहे. बरोबर. बरोबर. त्यावेळेस तर म्हणजे विलन कोण आहे, जो साठेबाजी करतोय, लाला ज्याला म्हटलंय मदर इंडियातला, की हा म्हणजे काय जमीनदार आहे समजा, किंवा मग तुमचा व्यापारी आहे, तो तुमचा विलन आहे. तसं हळूहळू शिफ्ट व्हाल तुम्ही, तसं मग तो स्मगलर तुमचे विलन झाले, कारण तुमचं लायसन्स कोटा परमिट राज, तुमचं पॉलिटिकल इकॉनॉमीचं ते हे आहे की ठराविक कोट्यातच ठराविक अमाऊंट एवढीच आयात करायची गोष्टीची. बरोबर. त्याच्यापेक्षा जास्त लागली तर मग ते स्मगलर पाठवायचे दुबई मार्गे, किंवा जे काही बच्चनचे जे सिनेमा आहेत की सोना कहा डॉनचा जो डायलॉग आहे, तर ते सगळं म्हणजे रेडिओपासून स्मगलिंग व्हायच्या गोष्टी. बरोबर. तुमच्या सायकलच्या डायनामो इथपर्यंत. तर मग त्या ज्या आहेत त्या कंटिन्यू तुम्हाला जे असं दिसतं की त्या तुम्हाला त्यामध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतात. सुरुवातीचा नायक जसा तुमचा राजकीय नेता आहे किंवा तुमचा कुली आहे, म्हणजे कष्टकरी वर्गातला आहे, रिक्षा चालवणार आहे, शिक्षक आहे, डॉक्टर आहे, असे लोक तुमचे हिरो हिरोईन आहेत. बरोबर. स्मगलर पर्यंत येईपर्यंत जो दादा आहे गल्लीतला तो तुमचा हिरो झाला. आता तुमच्या लिगल सिस्टीम मधनं फारसं काही हाताला लागत नाही. कायदेशीर मार्गानं समजा 1972 तुमची 25 वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्याची. बरोबर. त्या पिढीला लक्षात आलं की काय म्हणजे मिळालं स्वातंत्र्य, पण आम्ही पण हे तिथंच आहे अजून. इंग्रज जाताना जी कंडिशन होती तीच आमची तशीच आहे अजून, आम्ही अजून रेशनच रांगेत आहे. बरोबर. मग हे कायदेशीर मार्गाने काय होत नाही, मग आम्ही दुसऱ्या पॅरल मार्गाने काय होत आहे का. मग त्यातनं तुमचा सगळा बच्चन उभा राहिलाय, म्हणजे अँग्री यंग मॅन जो आहे तो जंजीरमध्ये पोलीस आहे. त्यानंतर त्यानं पोलीस काही फारच हाती लागत नाही, मग तो शांती त्रिशूल म्हणा किंवा दिवार म्हणा, तर तो सिस्टमच्या बाहेर राहून काय पॅरलली करता येईल का, तर ह्या गोष्टी केलेल्या आहेत. 80 नंतर तुम्हाला ते शिफ्ट दिसतो अजून, की जसं जसं तुमचं इस्लामिक टेररिझम बद्दल जे बोललं जाते ग्लोबल लेवलला, किंवा पंडित जे तुमचे एक्झोडस झालं काश्मीरमधून, पंडितांची घरं जाळली, त्यांना हाकलून देण्यात आलं, तसं तुमचा शिफ्ट आहे तो दिसतो की टेररिस्ट तुमचा विलन आहे. पोस्ट 90 ज्याला म्हटलेलं आहे, म्हणजे तेजस्वीचा जो पहिला पायोनियर आहे तो रोज आहे तुमचा मणिरत्नमचा. त्यामध्ये पहिल्यांदा मला असं दिसतं की इस्लामिक टेररिस्ट किंवा तत्सम मिलिटंट जे लोक आहेत ते तुमच्या सिनेमाचे विलन आहेत. मग त्यातनं तुमचा इतर असतील, म्हणजे ते अगदी फणापर्यंत तुम्हाला दिसतं ते स्ट्रेच झालेलं. आणि त्यानंतर तुम्हाला फारसा विलन दिसत नाही आत्ताच्या ह्याच्यात, की विलनच तुमचा हिरो झालेला आहे आत्ता. म्हणजे अॅनिमल सारखा माणूस आहे, कबीर सिंग सारखा माणूस आहे, कारण तुम्ही मॉरॅलिटीचा कंपास हल्ला ना. बरोबर. की तुम्ही म्हणजे इथिक्स ऑफ सक्सेस बिकम सक्सेस ऑफ इथिक्स जे आहे दोन्ही, यशाची नैतिकता आणि नैतिकतेचं यश, म्हणजे जे यशस्वी आहे ते चांगलं आहे, ते सगळं तो गॅप तुमचा पुसला गेला. जे चांगलं असेल, जे यशस्वी आहे तेच चांगलं आहे, जे यशस्वी आहे ते टाकावं. म्हणजे हे पोस्ट LPG ची पिढीचं हे नोशन आहे. चांगला आहे का माहित नाही, यशस्वी आहे का 100%, माझ्याकडे पैसे आहेत तर मी म्हणजे तेच आहे. म्हणजे ज्याचं जो शाहरुखचं म्हणजे शाहरुखला आयडल म्हणणारे लोक आहेत, त्याचं ते फेमस एक कोटेशन आहे की श्रीमंत होण्याआधी फिलॉसॉफर बनायला जाऊ नका. कारण लोक कोणी ऐक ना, गरीब फिलॉसॉफरचं कोण ऐका ना आजच्या जगात, बरे तो खरं सांगत असेल. तसं आहे की मी ऐकायचं कोणाचं, माझ्यापेक्षा जास्त पैसे ज्याच्याकडे आहे तेच. मग त्यामुळे मग ते तसं दिसतं की कोण आहे बाबा, मी काय करतो, मी चांगला स्ट्रेट ड्राईव्ह मारतो, मग मी म्हणतो झेंडूबाम चांगला घ्या, आलं लक्षात. बरोबर. मी तुमच्याकडे स्ट्रेट ड्राईव्ह शिकेन ना, झेंडूबाम घ्यायचा का नाही मी डॉक्टरला बोलेल की. बरोबर. ते म्हणजे ह्यातलं माझं जे यश आहे ते मी दुसऱ्या इकडे वापरायला जातो. मी स्ट्रेट ड्राईव्ह खूप चांगला मारतो, मी देवच आहे क्रिकेटचा, पण मी सांगतो की हरियाणातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीत गर्दी नाही केली पाहिजे, आलं लक्षात. MSP आम्ही तुझ्याकडनं नाही ना शिकणार, शरद जोशी आहेत, बरेच लोक आहेत आमच्याकडे MSP जाणून घ्यायला. बरोबर. हा, तर तो मुद्दा आहे की माझं ह्यातलं यश आहे ते मी इकडे मॉरॅलिटी मध्ये हे करायला बघतो की माझा स्ट्रेट ड्राईव्ह चांगला आहे तर तुम्ही माझा ऐका. मग लोक ऐकतात, तो फरक आहे. ऐकता कामा नाही ना ते, आम्ही ऐकू कोणाचं आम्ही ठरवू की, आलं लक्षात. मग सर हा सिनेमाचा प्रभाव आहे की त्या वेळची मानसिकता आहे लोकांची? नाही, हा मग ते सांगतो तुला की हे तुमच्या पोस्ट LPG मधला प्रभाव आहे तो सिनेमा असेल किंवा क्रिकेट, हे त्याचे दोन पिलर आपण म्हणले की मॉरॅलिटी किंवा जे ड्रिव्हन होते तुमचे मार्केट, पॉलिटिकल इकॉनॉमीचं जे मार्केट आहे तुमचे,
ते ड्राईव्ह करणारे हे दोन मोठे फोर्सेस आहेत भारतात आता. म्हणजे तुमचे जे कन्झम्पशनचे जे निर्णय आहेत ते ह्या दोन मध्ये खूप हे आहेत. जसं की समजा आता सोपं उदाहरण द्यायचं झालं तर शाहरुख खान, तर तुमच्या ते पोस्ट लिबरलायझेशन जगाचा तो हिरोच आहे ना. तर मग तुला असं लक्षात येईल की त्याची जी इमेज आहे की सिने इंडस्ट्रीत आहे, पण मग इतर कुठल्या हिरोईनबरोबर नाव जोडलेलं नाही, वादग्रस्त काय नाही, बरोबर, इंटरफेथ कपल आहे. तर मग तो अशा उत्पादनांची जाहिरात करतो ज्याचा निर्णय कौटुंबिक पातळीवर होतो. बरोबर, म्हणजे Hyundai i10, एशियन पेंट्स, म्हणजे घराला कलर कुठला द्यायचा हा तुमच्या कुटुंबाचा निर्णय आहे ना बसून. बरोबर. किंवा कार कुठल्या घ्यायची, कुठल्या कलरची घ्यायची, कुठल्या ब्रँडची घ्यायची, हे तुम्ही तुमचे आई वडील मिळून ठरवता ना. बरोबर. सलमान खान कारची जाहिरात नाही ना करू शकत. नाही. तर मग तो फरक आहे की तुमचं कन्झम्पशनचा पॅटर्न कसा असणार ते हे लोक ठरवतात. म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी आणि हे त्यांचा आंतरसंबंध आहे किंवा समाज. म्हणजे मार्केट एक कोण आहे, तुमचं सोसायटी दुसरा कोण आहे, आणि तिसरा कोण आहे ते हे दोन लोक, क्रिकेट आणि सिनेमा, ज्यातलं आपण सिनेमावर आता सांगितलं काय हे करतात. हा इतका नेनिवेत लोकांच्या विषयी गेलेला आहे सिनेमात. म्हणजे विचार कर ना, म्हणजे मुलांची नावं ठेवण्यापासून तुला अवनी आरोग्य जसं मागायला सांगितलं, ते अगदी हेअरस्टाईल कशी असावी माझी, मी कुठल्या ब्रँडची काय खरेदी करावी. बरोबर. तर हे कोणतर माझा आवडता हिरो कुठला, म्हणजे वासेपूरमध्ये रामादेवी म्हणतो तसं आहे, जब तक इस देश में सिनेमा है, तर ते होत राहणार. ते एवढं रिलेटेड होत राहते प्रत्येक वेळी, म्हणजे सिनेमाचा विषय झाले. जसं साऊथचा, आता प्रत्येक प्रश्नाकडे येतो मी, की जेव्हा रामादेवी सारखा म्हणजे गँग्स ऑफ वासेपूर मधनं एक डायलॉग येतोय, तर जेव्हा आपण साऊथ इंडस्ट्रीकडे बघतोय एक वेगळा सिनेमा चालू आहे, सिनेमाचं सेलिब्रेशन चालू आहे, तसं आपल्याकडे पण होत राहिले. आता तुम्ही सोलापूरचे तर तुम्हाला माहिती आहे की ते जे टॉकीजचा जो एरिया आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे चित्र रंगवली जायची. हो, दुधाचा अभिषेक, चिल्लर उधळणे, तर त्याचा फरक आहे त्याचा. म्हणजे हिंदी सिनेमा आणि बिगर हिंदी सिनेमा त्यातले महत्वाचे दोन फरक आहेत. एक म्हणजे हिंदी सिनेमा राजकीय दृष्ट्या किती मूव्ह करेल तर त्याचा एक खूप कमी स्कोप आहे. म्हणजे फार तर त्यातला इंडिव्हिज्युअली माणूस खासदार होऊ शकेल, ह्याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही त्याचं. विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, बच्चनने एकदा हात पोळून घेतलेत. ते साऊथ मध्ये तसं नाही. साऊथ इन द सेन्स ते आपण एकटं साऊथ असं नको म्हणायला, म्हणजे तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड असं वेगवेगळं त्याकडे बघतायत. तमिळनाडूचं हे काय आहे की सिनेमा हे टूल आहे त्यांच्या पॉलिटिक्सचं. त्याला कलेक्टिव्हली दक्षिण किंवा साऊथ इंडियन सिनेमा असं तर म्हणता मी थोडंसं ते सेग्रिगेट करेल लँग्वेजनुसार. तामिळनाडूचं पहिलं उदाहरण घ्यायचं झालं तर त्यामध्ये असं आहे की सिनेमा हे टूलच आहे त्यांच्या राजकारणाचं. म्हणजे करुणानिधींनी ज्या प्रकारचे सिनेमे लिहिले आहेत, MJRने ज्या प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे, किंवा जयललिता स्वतः, म्हणजे ते तिन्ही लोक सिनेमाशी रिलेटेड आहेत, तेच त्यांचे चीफ मिनिस्टर आहेत. बरोबर. किंवा स्टालिन यांचा मुलगा आता अभिनेता आहे, तो आता उपमुख्यमंत्री पण आहे, पवन कल्याण. तेलुगूमध्ये पवन कल्याण होऊ शकले नाहीत तेवढा मोठा फॅक्टर, पण NTRने होऊन दाखवलेला आहे, NT रामाराव. तर ते थोडंसं आहे की त्यांच्यासाठी सिनेमा, विशेषतः तमिळनाडू, सिनेमा हे टूलच आहे पॉलिटिकल आणि सोशल ह्याचं. मोबिलायझेशनचं असेल किंवा तुम्हाला जे बदल घडवायचे. आता विजयचा नवीन त्यानं पक्ष काढलेला आहे. बरोबर. मल्याळममध्ये काय आहे की मल्याळममध्ये इटसेल्फ लिटरसी चांगली आहे, म्हणजे ट्रॅडिशनलीच, की त्रावणकोर आणि कोचिन संस्थांमध्ये लिटरसी चांगली होती. बरोबर. त्याच वेळेस म्हणजे जेव्हा ते संस्थानं विलीन झाली तेव्हाच ती जास्त होती. 2000च्या अगोदरच त्यांनी 100%चं टार्गेट पुरं केलं. त्यामुळं आणि ट्रॅडिशनली ते रिच स्टेट असल्यामुळं आर्टसाठी त्यांच्याकडे फंडिंग मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळं मग ते एक तिथला जो कॉमन मिनिमम IQ आहे सिनेमाबद्दलचा तोच जास्त चांगला आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की वेगवेगळे प्रयोग जिथे यशस्वी होतात, चांगले सिनेमे बॉक्स ऑफिसवर पण चांगले चालतात. तेलुगूमध्ये ते थोडंसं रिग्रेसिव्ह आहे प्रचंड अजून पण, की म्हणजे सिनेमावर खूप प्रेम आहे त्या लोकांचं, पण त्यातला कंटेक्ट हा प्रचंड रिग्रेसिव्ह तुम्हाला असलेला बघायला मिळतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. किंवा त्यातनं तुमचे पॉलिटिकल प्रोपागंडा तो पण मोठ्या प्रमाणावर हे मिळतो. कन्नडमध्ये माझं कन्झम्पशन तेवढं नाही, त्यामुळे मी बोलता येणार नाही मला त्याचं, पण ते पण आता बऱ्या प्रकारे तुमचं जे तुमचे ज्याला काय म्हणलं की 2014 नंतर ज्याला मोदी मूव्हीज नावाचे कन्सेप्ट म्हटलं, तसं ते तुम्हाला कर्नाटकातनं बरंचसं सुरू झालेलं दिसतंय. तर तो मुद्दा आहे की तुमच्या सोशल पॉलिटिकल टूलचा वापर म्हणून. हिंदीत तसं दिसत नाही. हिंदीत ते परत म्हणजे इंडिव्हिज्युअली आहे फक्त. ते कायमस्वरूपी तुम्हाला मेनस्ट्रीम जेव्हा आपण म्हणतोय कायमस्वरूपीच तुम्हाला एंटरटेन देणार आहे, कायमस्वरूपी एखादं गाणं देणार आहे किंवा एखादं नाही, त्याचा नेचर डे 1 पासून तसंच राहिलेला आहे.
ते सत्तेच्या वळचणीला ज्याला म्हटलं जातं थोडक्यात. हम्म. कारण त्यातनं येणारी इन्सिक्युरिटी मोठी आहे. हम्म. त्यातनं येणारे जर समजा काही उद्या लिगली काही ऍक्शन झाली हम्म. तर मग त्यातनं जे पैसा जाणार आहे माझा हम्म. तो मला गमवायचा नाहीये, माझी प्रतिष्ठा त्यातनं गमवायची नाहीये. हम्म. त्यामुळं ते होता होईल एवढं ते कोपअप करत राहणार धंदा म्हणूनच बघत हा, राहणार इरेस्पेक्टिव्ह सिनेमा. ऑफ द पॉलिटिकल पार्टी. म्हणजे असं नाही की 14 नंतरच हे होतंय, त्यांनी ह्याच्या आधी हेच केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं हे एक्सपेक्टेशन करणं चुकीचं आहे की ते काहीतरी पॉलिटिकल स्टँड घेतील सिनेमावाले आणि त्यातनं काहीतरी बदलेल. ते होणार नाही. ते तामिळनाडूमध्ये होईल कारण तो त्याचा बेस असतो. त्यांच्या सोशो पॉलिटिकल मुवमेंटचा बेसच तो सिनेमातनं, म्हणजे सिनेमातल्या डायलॉग मधनच त्यांनी प्रचार केलेला आहे आयुष्यभर. करुणानिधींनी लिहायचे आणि एमजीआरने डायलॉग म्हणायचे, किंवा नंतर जयललितांनी डायलॉग म्हणायचे पक्ष एमजीआरचा फुटल्यानंतर. तर ते डे वन पासून ते इनकॉर्पोरेट झाल्यापासून त्यांनी लिटरेचर आणि स्क्रीन प्ले हे ॲज अ टूल ऑफ पॉलिटिकल चेंज म्हणून वापरला. त्यामुळे तामिळनाडू एक्सेप्शन आहे त्याबाबत. बाकी फारसं ते काही म्हणजे त्यांच्यामुळं काहीतरी बदल होईल किंवा ते राजकीय ह्याला अंगावर घेतील वगैरे असं काय होत नसतं. इंडिव्हिज्युअली लोक होते थोडंफार इन्फ्लुएन्स. पण त्याचं फारसा म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याचा काही फरक पडत नाही.